नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर पहा आजची तारीख मित्रांनो 7 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टोटल 100 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. SRPF बँड्समन, कारागृह, शिपाई, चालक. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हा खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अशा प्रकारे डेली तुम्हाला अपडेट देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 6 ते 7 एप्रिलला फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा, तर तुमचा टोकन क्रमांक मित्रांनो आपल्या या व्हिडिओ खाली कमेंट करा. तुमचा टोकन क्रमांक टाका, जिल्ह्याचं नाव टाका, तर जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे. कालसुद्धा मी यूट्यूब चॅनलवर असंच म्हटलं होतं विद्यार्थ्यांना, तर काही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी टोकन क्रमांक सांगितलेले आहे. जे विद्यार्थी खरंच टोकन क्रमांक सांगते त्याचंच मी नाव व्हिडिओमध्ये घेत आहे. भले ते एक असो किंवा दोनही जणांनी सांगितलं तरी मी त्यांचा दाखवतो. ठीक आहे, फक्त रिअल असलं पाहिजे. तर सर्वात आधी मी तुम्हाला कालच्या विद्यार्थ्यांचे कमेंट दाखवतो. यूट्यूबवर विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते टोकन क्रमांक, त्यानंतर इकडले जिल्हे आपण घेणार आहे. तर पहा, हे ठाणे ग्रामीणला 1500+ हे सांगत आहे. त्यानंतर जळगाव या ठिकाणी 19,703 अर्ज हे सांगत आहे. त्यानंतर अकोल्याला 37,000+ अर्ज हे सांगत आहे. नागपूर ग्रामीणला तुम्ही बघू शकता 19,948. अमरावती शहरला 16,680. तर हे रिअल मित्रांनो कमेंट आहे, फक्त यामध्ये अमरावती या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर हे नागपूर शहर आहे, हे फेक कमेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा SP लातूर 3,664 हे सांगत आहे. त्यानंतर पहा गडचिरोली SRPF 11,000+ हे सांगत आहे. तर पहा मित्रांनो, सर्वांना रिक्वेस्ट आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर टोकन क्रमांक व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. तर लातूर बँड्समन या ठिकाणी 600+ अर्ज आले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीणला 18,400+ अर्ज आतापर्यंत आले आहे. SP नागपूरला 8,600+ अर्ज आले आणि या ठिकाणी मी भंडारा जिल्ह्यानेच टाकला आहे. तर भंडारा या ठिकाणी जवळपास 8,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर रत्नागिरी बँड्समन आहे, तर या ठिकाणी 730+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. अमरावती ड्रायव्हरला 3,000+ अर्ज आलेले आहे. त्यानंतर सातारा ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 2,900+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP यवतमाळला तुम्ही बघू शकता 5,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF सोलापूर, SRPF गट क्रमांक 10 सोलापूर 16,900+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणी चालकला 4,990+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर ड्रायव्हरला 4,900+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृहला 44,800+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन आहे, तर या ठिकाणी बघू शकता 5,800+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हरला 59,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP सातारा 4,200+ अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 32,100 अर्ज आलेले आहे. नगर ड्रायव्हरला 3,200+ अर्ज. रायगड बँड्समनला 5,319+ अर्ज आले आहे. पोलीस बँड्समन ठाणेला 5,800+ अर्ज आलेले आहे. पुणे ग्रामीणला 30,200+ अर्ज आलेले आहे. SRPF कोल्हापूरला 13,400+ अर्ज आलेले आहे. कोल्हापूर ड्रायव्हरला 3,100+ अर्ज आलेले आहे. सोलापूर या ठिकाणी 6,960+ अर्ज आलेले आहे. सोलापूर शहरला 5,990+ अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदरला 13,100+ अर्ज आलेले आहे. पिंपरी चिंचवडला 13,100+ अर्ज आलेले आहे. रत्नागिरी पोलीसला 10,200+ अर्ज आलेले आहे. पुणे शहरला 10,100+ अर्ज आलेले आहे. नवी मुंबईला 17,400+ अर्ज आलेले आहे. हिंगोली SRPFला 17,970+ अर्ज आलेले आहे. CP मुंबईला 2,24,100+ अर्ज गेलेले आहे. मुंबई रेल्वे ड्रायव्हरला 2,400+ अर्ज आलेले आहे. यवतमाळला 6,300+ अर्ज आलेले आहे. बीड या ठिकाणी बघू शकता 6,300+ अर्ज आलेले आहे. परभणीला तुम्ही बघू शकता 5,610+ अर्ज आलेले आहे. लातूर या ठिकाणी बघू शकता 5,640+ अर्ज आलेले आहे.
धाराशिव जिल्हा पोलीसला 1800 प्लस अर्ज आलेले आहे. जालना या ठिकाणी बघू शकता 7190 प्लस अर्ज आलेले आहे. SP रायगडला 16200 प्लस अर्ज आलेले आहे. यवतमाळ ड्रायव्हरला 5600 प्लस अर्ज आले. SP बीडला 5100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार या ठिकाणी 7500 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे रेल्वे ड्रायव्हरला 2990 प्लस अर्ज आलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे मित्रांनो. मिनिटाने घंटाने 5-5 घंटाने सुद्धा फॉर्मची संख्या वाढत आहे, लक्षात ठेवा. तर जे या ठिकाणी फॉर्मची संख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढत आहे, ठीक आहे. आणि सर्वात जास्त CP मुंबईला वाढत आहे. अजूनही जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर रायगडला तुम्ही बघू शकता 6300 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृहाला 71100 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणे तर या ठिकाणी 17990 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF धुळे तर या ठिकाणी बघू शकता 18800 प्लस अर्ज आतापर्यंत आले. 17 ते 18000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे धुळे या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे तर या ठिकाणी जवळपास 23000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर सातारा आहे तर सातारा या ठिकाणी बघू शकता 6100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP अकोला आहे तर SP अकोला या ठिकाणी जवळपास 13000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर SRPF अमरावती आहे तर या ठिकाणी 22200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ठाणे ग्रामीण बघू शकता 9000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अहमदनगर आहे तर अहमदनगर या विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर आहे तर अहमदनगर या ठिकाणी 3200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF नवी मुंबईला 19200 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. त्यानंतर बुलढाणा आहे तर बुलढाणा या ठिकाणी बघू शकता 6480 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे तर या ठिकाणी 21000 प्लस अर्ज आतापर्यंत पोहोचलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे तर या ठिकाणी 12000 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा SRPF जालन्याला 18800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई गट क्रमांक 8ला 30800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे शहर आहे तर ठाणे शहर या ठिकाणी बघू शकता 15900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मीरा भाईंदरला 18900 प्लस अर्ज आलेले आहे. सिंधुदुर्गला 7900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. पुणे कारागृह बघू शकता 72000 प्लस अर्ज आलेले आहे. नवी मुंबईला 16970 प्लस अर्ज, त्याचबरोबर गोंदियाला 13000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी सुद्धा 15000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण 9000 प्लस अर्ज, कोल्हापूर 6300 प्लस अर्ज, नागपूर सिटी 23500 अर्ज, संभाजीनगर कारागृहला 52000 प्लस अर्ज, पुणे कारागृह या ठिकाणी 61000 प्लस अर्ज आलेले आहे. आणि SP नांदेड या ठिकाणी 11500 प्लस अर्ज आले. तर ही होती मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजचे अपडेट की आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.